जळगाव विधान परिषदेसाठी भाजप विरुद्ध उबाठा असा सामना आहे। जळगाव विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली, तर उबाठाचे शरद तायवाडे विरुद्ध भाजपचे नंदकिशोर महाजन अशी ही लढत रंगणार आहे। पक्षाने 20 वर्षाच्या निष्ठेची पावती दिली। नंदकिशोर महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे, जिल्ह्यातील नेते, आमदार, खासदारांचे आभार मानले। युतीच्या उमेदवारांची काल या ठिकाणी यादी आली असून जळगाव विधान परिषदेसाठी नंदकुमार महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी स्वतः नंदकिशोर महाजन आपल्या सोबत आहे। भाऊ, काय सांगणार? गेल्या अनेक वर्षापासून आपण भाजपचे सक्रिय कार्यकर्ता होतात। आज 20 वर्षानंतर अखेर आपल्याला न्याय मिळालेला आहे। विधान परिषदेसाठी आपल्या नावाची घोषणा झाली, काय सांगाल? पहिल्यांदा तर मी आमचे भारतीय जनता पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहे त्या सर्वच पक्षश्रेष्ठींचं खूप खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानेल। पक्षात काम करत असताना, राजकीय क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्याला काहीतरी संधी मिळावी, परंतु पक्षाने काय ठरवलं मला कल्पना नाही। ते उमेदवार सक्षमच होते ज्यांना या ठिकाणी उमेदवारी नाकारण्यात आली, परंतु मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। त्या उमेदवारीचं मी या ठिकाणी सोनं करण्याचा प्रयत्न करेन। गत काळातच या ठिकाणी नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत या जिल्ह्यातील जनता जनार्दनांनी या ठिकाणी नगरसेवक जे निवडून आले, महायुतीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहे आणि हे नगरसेवक आम्ही सर्व सोबत असल्यामुळे विजय हा महायुतीचाच या ठिकाणी होणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।